नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अण्णा अधिराजकडे येतात आणि म्हणतात, त्या रावसाहेबानं माझ्या राजमाला पुन्हा काही केलं तर? त्यावर अधिराज म्हणतो की अण्णा, तुम्ही काही काळजी करू नका. त्याने जर राजमाच्या केसाला जरी धक्का लावला ना, त्याला मी जित्ता गाडेन. आणि तिथून तो निघून जातो. तर इकडे अधिराजच्या घरातले सगळे काळजी करत बसलेले असतात. अण्णा म्हणत असतात, काही काळजी करण्याची गरज नाही, कारण आपल्या अधिराजने बरोबर तेच केलं आहे. तर त्या पाहुणी त्यांना म्हणते, त्यानं राजमाला सोडवलं रावसाहेबापासून, इथपर्यंत ठीक होतं. त्याच्या कानाखाली 2-4 मारले असत्याना तरी पण चाललं असतं, पण हे त्यानं जास्तीच केलं. त्यावर लवली तिला विचारतो की काय त्याने जास्त केलंय. पाहुणी त्याला लगेच बोलते, तो रावसाहेब आहे ना, तो साप आहे. आपल्या अधिराजने सापाच्या शेपटीवर पाय ठेवला आहे. आता तो काय गप्प बसत नाही. त्यावर अधिराजची आई बोलते, पाहुणी तू काय घाबरू नकोस, देवी आई आहे त्याच्या पाठीशी. इतक्यात अधिराज तिथे येतो. त्याचे वडील बोलतात, आला माझा वाघ, आणि सगळेजण पुढे येतात. अधिराजची आई त्याला विचारते, राजमा बरे आहे ना? त्यावर तो हो बोलतो. यातून सावरायला तिला थोडा वेळ लागेल, पण होईल बरी ती. त्यावर अधिराजची आई बोलते, आतल्यात कुडत असेल. पाहुणी लगेच त्यांना बोलते की पण ती सरपंचीन बाई कुडत बसणार नाही. रावसाहेब तिचा पोटचा लेक आहे. तिच्या डोक्यातील हा राग कसा बाहेर काढणार? यात सरपंचीन बाई तिथे येते आणि म्हणते, येऊ का मी? सरपंचीन बाईंना पाहून सगळ्यांना धक्काच बसतो. ती पुढे येते आणि बोलते की सगळी फॅमिलीच आहे का इथे? बेस्टच झालं. लवली, संत्या तुम्ही देखील आहे का? हे तर आणखीच बेस्ट झालं. अधिराजची आई सावरीला पाणी आणण्यासाठी पाठवते. अधिराजचे वडील म्हणत असतात, सरपंचीन बाई जे झालं ते. त्यावर सरपंचीन बाई लगेच बोलते, नाही विसरणार. हे ऐकून पुन्हा सगळ्यांना धक्काच बसतो. सरपंचीन बाई पुढे बोलू लागते, कसं विसरणार? रावसाहेब शेवटी माझ्या पोटचा लेक. अधिराजने खूप मारलं त्याला, मला वाटलं तो जगतो की नाही, पण तो जगला. आणि तो जगला म्हणून अधिराजचे आभार मानत असते आणि म्हणते की सगळ्या गावासमोर त्या पोरीच्या पायावर नाक घासायला लावले. सावरी सरपंचीन बाईंना पाणी घेऊन येते, पण ती पाणी घेत नाही. सरपंचीन बाई मनातल्या मनात म्हणतात, अधिराज, तुझ्या घरातील एक माणसाला जोपर्यंत पाणी पाजत नाही ना, तोपर्यंत शांत झोप लागणार नाही मला. तर इकडे शालिनीचा फोन नित्याच्या आईला येतो. पुन्हा ती प्रोजेक्टवरून नित्याच्या आईला घाबरवत असते. नंतर नित्याची आई नित्याला कॉल करते आणि प्रोजेक्टवरून पुन्हा तिच्याशी भांडण करू लागते. नित्या रागातच कॉल बंद करते. दुसऱ्या दिवशी अधिराजला नित्या अडवते. तर अधिराज तिला विचारतो की काय झालं मॅडम, तुम्ही इथे? गाडी बंद आहे का तुमची? त्यावर नित्या त्याला म्हणते की नाही, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अधिराज म्हणतो, बोला. नित्या बोलू लागते, काल तुझं एक वेगळंच रूप बघायला मिळालं मला. मी विचार करत होते तसा नाहीयेस तू. तुझा स्वभावच वेगळा आहे. जी गोष्ट तुला पटत नाही त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी तू कसलाही विचार करत नाही. काल पण तू तिच्याशी स्वतःची मुलगी असल्यासारखं वागलास. त्यावर अधिराज म्हणतो, मी असं का म्हणलं हे मला पण माहित नाही. ते तोंडून निघाल्यावर मला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि म्हणतो की तेव्हा मला आउट ऑफ कंट्रोल झाल्यासारखं वाटलं. माझ्याकडून कोणीतरी करून बोलून घेतल्यासारखं वाटू लागलं. त्यावर नित्या म्हणते, मित्र म्हणून तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे अधिराज. अधिराज म्हणतो, मित्र आणि आपण हे कधी झालं? त्यावर नित्या म्हणते, अधिराज तू विसरलास का? इतके दिवस झाले आपण भेटतोय, बोलतोय, पण दोघे एकमेकांना ओळखायला लागलोय असं नाही का वाटत तुला? बिझनेस एका बाजूला आणि मैत्री एका बाजूला, असं नाही का करू शकत आपण? आणि फ्रेंड्स म्हणून ती तिचा हात पुढे करते. त्यावर अधिराज हसतच म्हणतो, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले असं शाळेत मी शिकलो होतं. ते गेले आणि आता तुम्ही आलात मित्र म्हणून हात पुढं करून व्यापार करायला. काल इमोशनल झालो म्हणून त्याचा फायदा घेताय. त्यावर नित्या म्हणते, नाही अधिराज, मी खरंच मनापासून बोलते. तुझी जमीन मिळवण्यासाठी, हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी हे नाटक नाहीये करत मी. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. त्यावर अधिराज तिला विचारतो, त्या रावसाहेबाला हाताशी धरून हा प्रोजेक्ट का करायली तू? माहित आहे मला, बिझनेसमध्ये भावना महत्वाच्या नसतात, फायदा महत्वाचा असतोय. मग त्यासाठी तुम्ही काही करायला तयार आहात. आणि अधिराज म्हणतो की रावसाहेबाच्या मदतीनं प्रोजेक्ट करू नका. असं जर केलं तर हा अधिराज तुमच्याशी मैत्री काय, तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि तिथून निघून जातो. तर इकडे लवली माईची गंमत करत असते. दुसऱ्या दिवशी नित्या अधिराजचे बोलणे आठवत बसलेली असते. इतक्यात ईशान तिथे येतो आणि म्हणतो की हे पेपर्स आहेत, सरपंचीन बाईंनी मागवलेले आहेत, देऊन येऊ मी त्यांना? मी तुझ्या परमिशन शिवाय काही करायचं नाहीये ना, म्हणून विचारतोय. त्यावर नित्या त्याला म्हणते, त्याची काही गरज नाहीये. ईशान म्हणतो, का? त्यावर नित्या म्हणते, त्यांचा आजपासून आपल्या प्रोजेक्टशी काहीही संबंध नाहीये. त्यावर ईशान म्हणतो, हे गाव त्यांचं आहे, त्यांच्याशिवाय इथे एकही पान हलत नाही, हे तुला माहिती आहे ना? त्यांच्याशिवाय हे प्रोजेक्ट कसं करायचं? ईशान नित्याला विचारतो आणि म्हणतो की हे प्रोजेक्ट तुझ्या आईचंच आहे. त्यावर नित्या रागातच म्हणते, आता हे प्रोजेक्ट माझ्या हातात आहे आणि मला त्या माणसांशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. त्या रावसाहेबांनी जे केलंय त्यानंतर नाहीच नाही. त्यावर ईशान रागातच येऊन म्हणतो,
या गावातील छोट्या छोट्या गोष्टींकडे कशाला तू लक्ष देतेस? ती राजमा एका नोकराची मुलगी आहे. नोकराची तुला समजतंय का? आणि म्हणतो की कोण लागते ती तुझी. हे ऐकून नित्या ईशानच्या कानाखाली लावते आणि म्हणते की राजमावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केलाय त्या रावसाहेबाने. अशा वेळी आपण कोणाच्या बाजूने उभा राहतो यावरून आपलं कॅरेक्टर ठरतं. त्या रावसाहेबाची साथ जर आपण दिली ना तर त्याच्या इतकेच नीच आपण पण ठरू. एक मुलगी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून मी राजमाच्या बाजूने उभे आहे.